सर्व भारतवासियांना माझा नमस्कार. भारताच्या 78 स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली. खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रगती करत आहोत. पण काही गोष्टी आहेत, ह्या देशासाठी खूप सारख्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी आपलं घर संसार जाळून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. त्या त्यागासाठी, त्यांच्या बलिदानासाठी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. आजच्या घडीला भारत 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पण खरोखरच आपण स्वतंत्र झालोय का, हे प्रश्न पडतो कधी कधी. काही गडगंज पैसेवाली लोक, काही राजकारणी लोक, काही अधिकारी यांनी आजपर्यंत अजूनही देश त्यांच्या ताब्यात असल्यासारखं, आपण गुलामीत असल्यासारखं कधी कधी फील होतं. देशाची तरक्की ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झाली नाही असं एक फील होतं कधी कधी. आपल्याला काही ब्रिटिशापासून आणि इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजही आपल्या भागांमध्ये काही राजकारणी लोक, काही गुंड प्रवृत्तीची लोक, काही मोठे व्यवसायी, आपण त्यांच्या ह्याच्यातून स्वातंत्र्य झालो का, हा कधी कधी प्रश्न पडतो. आपल्याला बोलायचे अधिकार आहेत का? कागदावर सगळ्या गोष्टी आहेत, पण बोलायचे खरं आपण बोलतो का? खरोखरच बोलायचे अधिकार आपल्याला खरोखर आहेत का? आपण खरोखर बोलण्याच्या अधिकाराचं स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न पडतो. गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. राजकीय लोक आजही त्यांच्या स्वतःसाठी पोळी भाजतात. काही अधिकाऱ्यांना आजही काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते. म्हणजे देश 78 वर्ष स्वातंत्र्य होऊन झालं तर स्वातंत्र्याच्या प्रत्येक माणसाला त्या गोष्टीचं स्वातंत्र्य पाहिजे, सगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, सगळ्या बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. पण आपण आपल्याला काही राजकीय मंडळींनी जातीताटीमध्ये अडकून आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतले. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदात अडकून आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतले. काही राजकीय मंडळींनी आपल्या भागातली प्रतिष्ठा, आपली पकड ठेवण्यासाठी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. तर ह्याचा आपण प्रामाणिकपणे सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आता जी लोक आपल्याला भोगवतात, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि आजही देतात आहे. आपण आपल्या घरात सुखाने राहतो. सैनिक बॉर्डरवर बसून देशाचे रक्षण करतो. आपण सगळ्या गाड्या घोडे घेऊन एन्जॉय करतो, मौज मजा मस्ती करतो. पण काही अशी लोक आहेत की देशाच्या हितासाठी, देशाच्या रक्षणासाठी आजही आपलं बलिदान देतात ते. तर आपण स्वातंत्र्य कशा पद्धतीने टिकवलं पाहिजे ते आपल्या हातात आहे. हे एक छोटासा संदेश आहे माझ्याकडून की आपण खरोखर स्वातंत्र्याच्या पद्धतीने आपण स्वतंत्र झालो ह्या पद्धतीने आपण वागायला पाहिजे, आपण राहायला पाहिजे आणि जाब विचारायला पाहिजे, लढायला पाहिजे. बाहेरच्या लोकांपेक्षा आपण आपल्या घरातल्या, आपल्या देशातल्या लोकांचा आपला जास्त धोका आहे. ह्याचं हे करून आपण ते गोष्टी मार्गी लावायला पाहिजे. सगळ्यांना पुनश्च स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.